नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही ठीक असाल। मी विक्रम आठवलाच्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे 19 फेब्रुवारी आणि अर्थात छत्रपती शिवरायांची आज जयंती आहे, जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे। तर आज त्यांची जयंती आहे। तर तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता सकाळचे 5 वाजलेले आणि माझा मित्र कृष्ण आणि आम्ही दोघंजण निघालो आहे शिवनेरी या ठिकाणी। तर तिथला आपण उत्सव बघणार आहोत आज आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, लाईक करा आणि कमेंट करा। तर थोड्याच वेळामध्ये आता मी निघतो। चल तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहोत माळशेज घाटमध्ये आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता। खूप तर फायनली मित्रांनो, जुन्नर येथे आम्ही पोहोचलेलो आहे शिवनेरी फोर्ट इथे, शिवनेरी किल्ला इथे। आणि पाठीमाग बघू शकता पार्किंग इथे आता गाडी लावलेली आहे आम्ही इथे, पार्किंग दिलेली आहे। तर पार्किंग वगैरे केलेली आहे बघा, भरपूर गाड्या आलेल्या आहे ठिकठिकाणाहून। टू व्हीलर काय आलं, काय फोर व्हीलर आलेले आहे। आणि हा आहे आपला शिवनेरी किल्ला। तर आता थोड्याच वेळामध्ये आपण वरती जाण्यासाठी प्रवास करणार आहे। तुफान गर्दी आज। तर बघा मित्रांनो, इथं आहे शिवजन्मभूमीची आपली कमान आहे आणि इथून एंट्री आतमध्ये। आणि त्याचबरोबर इकडं बघा नकाशा लावलेला आहे, शौचालय, हॉस्पिटल, पार्किंग, पाणीपुरवठा व आरोग्य सुविधा दाखवणारा नकाशा आहे बघा। इथे सर्व तुम्हाला दिसेल बघा, कुठे कुठे काय काय आहे स्पॉट। तर इथं आपण एंट्री केलेली आहे आतमध्ये, कमानीच्या आतमध्ये बघा। आणि इथे भक्ती धाम मंदिर आहे, किल्ले शिवनेरी, कुसूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। मॉल बघा, फुल उत्साहामध्ये आहे वातावरण। इथं पोलीस मदत केंद्र आहे, त्याचबरोबर इथे बघा मूर्त्या बघा। बघा मिरवणूक आहे, मिरवणूक निघालेली आहे। श्री छत्रपतींच्या पालखीच्या मानकरी। इथं नाश्ता वगैरे करण्यासाठी बघा सोय आहे, तर तिथं तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता।
तर मित्रांनो इथून 2 रस्ते आहे. इथून पण जाण्याचा मार्ग आहे बघा, लोक जातात आहे आणि इकडून देखील आहे. तर आपण इकडून न जाता आपण इथून जात आहोत. तर बघा आता इथं वरती आलेलो आहे आता आम्ही आणि इथून आता पायऱ्या चढायला सुरुवात होणार आहे. आरोग्य पथक आहे बघा इथे बाजूला. शिवजयंती उत्सव निमित्ताने तर आता पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे आता आम्ही. जस्ट या एकदम मस्त पूर्ण पायरीपर्यंत येतो. जेमतेम 100-1 पायऱ्या आठवीला. अरे आरामात हे बघ समजलं. व्हिडिओ कॉल आता फोन लावू का आता. दत्त मंदिर काही तर आहे मित्रांनो महादरवाजा आणि त्याची इथे माहिती वगैरे दिलेली आहे. तर आहे महादरवाजा आणि महादरवाजाच्या आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे बघा. आणि इथं वरती जाण्यासाठी देखील आहे. हजबंडसाठी स्पेशल आहे बघ. तर चांगलं येऊ शकतो, जास्त गर्दी नसते आणि मित्रांनो गाडी येते. अतिशय कडक बंदोबस्त आहे इथं आणि ठिकठिकाणी पोलीस इथे तुम्हाला बघायला मिळेल. आणि जे कोण वयस्कर असेल त्यांच्यासाठी डोली आपण बोलतो ना, तर डोलीसुद्धा इथे 1500 रुपये काहीतरी पर पर्सन आहे. तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. आवड असली का ऊन नाही लागत. तर मित्रांनो समोर हा दिसतो, हा देखील दरवाजा आहे. पहिला गेला तो महादरवाजा, तिथून आपण आतमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर हा दुसरा दरवाजा आहे. अरे हळू. तर हा एक गणेश दरवाजा आहे आणि इथे बघू शकता, इथे माहिती देखील दिलेली आहे गणेश दरवाजाबद्दल. तर हे तुम्ही रीड करू शकता. मराठीमध्ये देखील आणि इंग्लिशमध्ये देखील दिलेली आहे. आणि इथे मूर्ती आहे शंकरजयंतीच्या वेळेला ते यांनी मोडलेले आहे. आणि कोरीव काम वगैरे केलेलं आहे. थोडंसं पडीक अवस्थेमध्ये झालेलं आहे.
संपलाय प्रतीक त्याला चला अरे गणेश दरवाजा सगळ्यात पहिला आपण बघितलं तो महादरवाजा आणि सेकंड बघितला आपण तो गणेश दरवाजा आणि त्यानंतर अजून एक देखील दरवाजा आहेत पुढे तुम्हाला दिसतच असेल ते आपण बघूया तिथे तुम्हाला मी दाखवतो आणि व्ह्यू बघा तुम्ही किल्ल्यावरून आपण व्ह्यू दाखवतोय किती सुंदर असा निसर्गरम्य आहे बघा व्ह्यू. तर हा एक दरवाजा होता मित्रांनो पण तो बघा आता वरून पूर्ण त्याची कमानी वगैरे कमान आहे ना ते पूर्ण खचलेली आहे. आणि हा एक दरवाजा आहे. हा एक दरवाजा आहे आणि ह्या दरवाजाचं नाव आहे पीर दरवाजा आणि इथे देखील माहिती दिलेली आहे पीर दरवाजाबद्दलची. तर हा पीर दरवाजा आणि दरवाजाला बघा टोक दराशे चला मंदिरात गेलो मॅडम कोण आहे सांगतो आणि इथे बघा मस्त हा गडावर आल्यानंतर बघा इथं थोडं छोटंसं एक गार्डन सारखं केलेलं आहे बघा खूप सुंदर असं. वरती प्लास्टिकचा वापर टाळा आरोग्यासह पर्यावरण राखा हा देखील मेसेज दिलेला आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. नियमांचे काटेकोर पालन करा. संरक्षण व संवर्धनाच्या कार्यातील तुमचे सहकार्य लाखो मोलाचे. वन विभाग जुन्नर महाराष्ट्र शासन. खूप सुंदर असं आहे बघा. गडावर चढल्यानंतर बसण्यासाठी इथे दिलेलं आहे तुम्हाला सुविधा आहे. आणि इथं पानपोळी पण आहे वरती तर इथं पाणी वगैरे पिऊ शकता. अच्छा हां सोनवणे साहेब हां नमस्कार जय शिवराय. तर हे आपले जुन्नर तालुक्याचे तर मित्रांनो आता आपल्याला जुन्नर तालुक्यातले शरददादा सोनवणे साहेब आपल्याला भेटले. आणि खरं त्यांची अप्रतिम अशी कामगिरी असते जुन्नर तालुक्यामध्ये आणि काटेकोरपणे काम करत असतात. बोलून घेतो नॉर्मल उधर बैठो ना सामने. आणि बंदोबस्त बघा विचार कालपासून बंदोबस्त कधीपासून लागलाय कालपासून ना. जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय. बघा मित्रांनो कालपासून बंदोबस्त बिचारे बंदोबस्तला लागलेले इथे आपल्या शिवनेरी गडावरती तुम्हाला केवळ. ओके जय शिवराय जय शिवराय जय शिवराय.
तर गडावर अशा काही पायऱ्या आहेत आणि थोड्यांना चालण्यासाठी पण अरुंद आहे, त्याच्यामुळे काही इतकं थकवा जाणवत नाही आणि बसण्यासाठी देखील इथे आहे. इथं बाजूला एखाद्या टेकडावरती तुम्ही आराम करू शकता. काही काही ठिकाणी चांगले पायरे आहे आणि थोडंसं म्हणजे काही ठिकाणी थोडं बोथड आहे. आणि बघा काही लोक दर्शन वगैरे पण घेऊन आलेले, सकाळी गेले, काही कालच आलेले या ठिकाणी. आम्ही तर चावी वाट बघत असतो. प्रोग्राम मध्ये पण दाखवले. बाबा पण काय माहित काय करायचं. सकाळी सुद्धा लावला दिसायला करायचं. तर मित्रांनो काही भागातले आजूबाजूच्या भागातले लोक सकाळीच येऊन इथून दर्शन घेऊन गेलेले, मशाल घेऊन आलेत काही. हा हाती तू वाचलं रे? वळण आहे ना, हा हत्ती दरवाजा असावा, कारण वळणावरती आहे आणि खूप मोठा आहे दरवाजा. तर फायनली आपण पोहोचलोय. आणि तर देखील वन विभागाने मेसेज दिलेला बघा, निसर्गाचा अनमोल ठेवा, कचरामुक्त सदैव. इथं देखील आरोग्य पथक आहे बघा, शिवाई मंदिर पथकाचे ठिकाण. गडावर देखील इथे बघा आरोग्य पथक आहे. कोणाला काही चक्कर वगैरे झालं, सॉरी चक्कर वगैरे आली, कोणाला काय झालं तर इथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा. पाणी देऊ. जय शिवराय, जगदंबा. आणि ते पण तुम्हाला बघा लोकेशन दिलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ, शिवाई देवी मंदिर, शिवनेरी लेणी समूह. तर कुठल्या दिशेला आहे त्यांनी ते लोकेशन दिलेलं आहे, त्या लोकेशनवरती तुम्ही जाऊन दर्शन करू शकता. ASI मुंबई सर्कल यांनी हे इथे लोकेशन वगैरे दिलेलं आहे. आणि ते बघा आता आम्ही बसलो होतो, थोडासा आराम केला, पाणी वगैरे पिलो. इकडनं कुठे जायचं आहे? शिवाजी महाराज की जय भवानी. जय
जय शिवाजी. पाणी गडावरचं पाणी हे पाण्याचे तळे आणि वरतून बघा मस्त त्यांनी एक सेफ्टी म्हणून केलेलं आहे बघा. आणि हे देखील पाण्याचे तळ आहे आणि सेफ्टीवरून वरती लोखंडाचं त्यांनी बांधकाम केलेलं आहे. हे आपल्या बुचका ताई आहे. जय शिवराय ताई. अशा ताई बुचके आहे ना. तर हा मेना दरवाजा आहे आणि मेना दरवाजाची माहिती देखील इथे दिलेली आहे, तर तुम्ही ते वाचू शकता. आणि प्रत्येक दरवाजामध्ये पोलिसांचे कडक बंदोबस्त आहे बघा. जय शिवराय. इथे देखील पोलिसांचा बंदोबस्त आहे बघा. तुम्हाला ठिकठिकाणी इथे ना डस्टबिन बोर्ड दिसेल, त्यामध्ये तुम्ही कचरा वगैरे टाका. आणि हा जो दरवाजा दिसतोय समोर तो आहे कुलूप दरवाजा. तर इथे बघा कुलूप दरवाजाची देखील माहिती दिलेली आहे. तर आता जाऊया आपण आत कुलूप दरवाजाच्या आतमध्ये. दरवाजा उघडा असू दे पण चला चला थांबू नका. तर अशा प्रकारे आपला मावळा थकलेला आहे. मावळा थकलाय. मावळा थकलेला आहे. आणि दाने कोठारच्या बाजूला तुम्हाला हा जो प्लेस दिसतोय ना, हा आहे. तर हा जो प्लेस दिसतोय तुम्हाला हा आहे अंबरखाना आणि त्याची माहिती देखील इथे दिलेली आहे. अंबरखाना किंवा धान्य कोठी म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू 15-16व्या शतकात बांधली असावी. तर हे पूर्ण तुम्हाला त्याची माहिती दिलेली बघा, तुम्ही ते वाचू शकता. हा धान्य कोठार आहे, बाजूचा आहे ना तो धान्य कोठार आहे आणि हा अंबरखाना. आणि इथून आपण आता वर जाणार आहे जिथे शिवरायांचा जन्म झाला तो प्लेस तुम्हाला मी दाखवणार. आणि सगळे झाडांची नावं आहे, काठी सावर वगैरे तुम्हाला मी ते नंतर दाखवतो दर्शन करून आल्यानंतर.
संपूर्ण झाडांची नावं इथे दिलेली आहे बघा. आणि ठिकठिकाणी ना मित्रांनो मेन म्हणजे विशेष म्हणजे कचरा वगैरे टाकण्याचं तुम्हाला ते डस्टबिन वगैरे पण दिलेलं आहे. हे बघा हे गुलमोहरचं झाड आहे, हे देखील गुलमोहरचं झाड आहे. आणि हे स्वच्छतागृह बघा वरती केलेली आहे गडावरती. बघा जेंट्स लेडीज वगैरे सर्व इथे स्वच्छतागृह आहे बघा. जाऊन यूज करायचं. आणि हे बघा बिचारे कालपासून इथे गडावरती विश्रांतीसाठी बसले थोडा वेळ. आणि पूर्ण वरती बघा सपाटी पूर्ण काहीच चढण वगैरे नाही फक्त. तर मित्रांनो आपण जिथून सुरुवात केली आपण चढायला तिथून आपण सर्व आपण माहिती घेतलेली आहे. म्हणजे पायऱ्या वगैरे पण आपण बघितली आहे बऱ्यापैकी आहे, जास्त काय पायऱ्या नाही आणि काही ठिकाणी सपाटी देखील आहे. त्याच्यामुळे इतका काय थकवा जाणवत नाही कारण आता दुपारची वेळ झालेली आहे. तर 11 सव्वा 11 वाजलेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला भरपूर कडक ऊन लागतं आहे. त्याच्यामुळे थोडं थकवा जाणवतो आहे आपल्याला. नाही तर तुम्ही सकाळी तुम्ही याल ना तर तुम्हाला काय थकवा जाणवणार नाही. इतर वेळी पण तुम्ही येऊ शकता. पण आज शिवरायांची आज जयंती आहे म्हणल्यावरती आज ठिकठिकाणी शिवरायांच्या गड किल्ल्यांवरती आज गर्दी तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि इथं स्क्रीन लावलेली आहे बघा. तुम्हाला मी दाखवत मी चाललेलो आहे. आपण अजून शिवरायांच्या पाया पडलेलो नाही. आणि इथं बघा छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ आहे. आणि हे ईदगाह इकडे ईदगाह आहे. आणि इथे तुम्ही बघत असाल तर हिरडफळ बेलफळ उडदाची डाळ मेथी डिंक गूळ पांढरा कथा इत्यादी आपण आत्ताच्या याच्यामध्ये आपण चक्की बोलतो त्याला गिरण. तर इथं गिरण ठेवलेली आहे बघा. हे रस्ता करण्यासाठी पायऱ्या करण्यासाठी. अच्छा तर मित्रांनो हा रस्ता करण्यासाठी इथे सर्व मी शिवकालीन आहे तर शिवकालीन नाही इथे. तर हा रस्ता वगैरे करण्यासाठी त्यांनी इथे ठेवलेलं आहे. आणि त्या पोवडा चालू आहे. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता आपला शिवनेरी गड. आता काही अंतरावरतीच आपलं शिवरायांचं जन्मस्थळ तिथे आपण पोहोचणार आहे. हे सर्व हिंगोलीवरून आलात ना? अच्छा मालेगाववरून आलात का? अरे बाबा कधी आला तुम्ही मालेगाववरून? काल संध्याकाळी किती वाजता तरी साधारण? 8 वाजता आले बघा मित्रांनो. हिंगोलीवर आपलं सॉरी मालेगाववरून आलेत. आणि ते जे पुढे गेलेत ना ते हिंगोलीवरून होते कारण त्यांचा मी इथे बघितलं बॅच ते हिंगोलीचा होता. आणि हे बघा म्हणजे ठिकठिकाण्यावरून इथे लोक आलेले आहे, त्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे. काल आलेले काही परवाच्या दिवशी पण आलेले आहे. जे लांबचे ते परवाच्या दिवशी आलेले आहे ना. आणि बैलगाडा शर्यत पण चालू आहे असं ऐकलंय मी. तर आज आहे का चालू आहे का बैलगाडा शर्यत? काय संपले होतं ना पायथ्याशी? अच्छा तर बघा मित्रांनो बैलगाडा शर्यत देखील होती. 2-3 दिवस होते मला वाटतं काहीतरी. आज बंद झाली. हां तर 2 दिवस चालू होतं. ठीक आहे. तर बघा मित्रांनो ठिकठिकाणाहून लोक आलेले लांबून. आणि हे पण बाबा बघा. बाबा कुठून आले तुम्ही? परभणीवरून आला? अरे बापरे किती वय तुमचं? 71 वय. बघा 71 वयामध्ये पण देखील गड चढून आलेले आणि फुल एनर्जीमध्ये चढत होते. आम्ही मागून बघत होतो. चालेल विक्रम पाटवाल. तर बघा हे देखील शिवप्रेमी आलेले. कुठून आले? वाशिमवरून. बघा मित्रांनो वाशिमवरून आलेले आहे भाऊ. तर किती वाजता तुम्ही निघाले होते?
आम्ही तसे पुण्याला राहतो. अच्छा, मग पुण्याला राहिला आहे का? मग कामानिमित्त कसं शिक्षण? शिक्षण. अच्छा, तर शिक्षण वगैरे करतात बघा. हे पुण्यामध्ये सदाशिव पेठ ना, सदाशिव पेठ म्हणून सांगितलं त्यांनी, पण मेन प्रॉपर ते वाशिमचे आहे. तर असे बरेचसे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे शिवप्रेमी इथे आलेले बघा, शिवनेरी गडावरती. आणि कसं वाटतं तुम्हाला? एकदम वातावरण जबरदस्त आहे बघा. फक्त थोडंसं जरा इथे आता काम चालू आहे रस्त्याचं, सपाटीकरण होणार आहे. म्हणजे काही ठिकाणी झालेलं आहे, काही ठिकाणी काम चालू आहे त्यांचं. आणि मेन म्हणजे पूर्ण त्यांनी म्हणजे वॉशरूम वगैरे सर्व त्यांनी इथे गडावरती त्यांनी सुविधा केलेली आहे, नाही का? बाकीच्या गडांवरती तुम्हाला दिसणार नाही, पण शिवनेरी गडावरती मात्र प्रॉपर सुविधा केलेली आहे त्यांनी. म्हणजे कचरा टाकण्यापासून पाणी पिण्याचं पूर्ण त्यांनी इथे हे केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. जबरदस्त आहे. आणि वरती आल्यानंतर बघा, झाडांमुळे ना सावली पडते, त्याच्यामुळे काही थकवा वगैरे काय जाणवत नाही आपल्याला. फक्त खाली थोडंसं जरा कडक होऊन आपला किल्ल्याच्या पायथ्याशी थोडंसं जाणवलं ऊन. पण आता वरती गडावरती ना हे हिरवळ असल्यामुळे सावली आहे इथं, म्हणून काय वाटत नाही. हे गंगा जमुना टाकी बघा. आणि वरती बघा लोखंडाची पूर्ण सेफ्टी कवर त्यांनी केलेलं आहे ठिकठिकाणी. मग तो सुद्धा आहे. तो बघत असेल तर ती टाकी आणि ही टाकी बघा पूर्ण मोठी आहे. आता इथं पूर्ण त्यांनी साईडला आतमध्ये जावं नाही म्हणून त्यांनी इथे बघा सेफ्टी केलेली आहे. आणि इथे बघा बोललो ना तुम्हाला, ठिकठिकाणी तुम्हाला पाणी पिण्याचे इथे ठिकाण भेटेल. गडावर आल्यानंतर ना मित्रांनो मी 4 ते 5 पाण्याचे ठिकाण बघितले पिण्याचे. म्हणजे बघा एकदम जबरदस्त बंदोबस्त केलेला आहे. थंडगार पाणी भरून घेतोय का? घ्या ना भरून, चांगलं पाणी असतं. तर बघा ही पण एक छोटी टाकी आहे, गंगा जमुना टाकी आहे. तर मित्रांनो आता जे तुम्हाला दाखवलं ना, इथे ठेवलेलं आहे पाण्यासाठी पूर्ण सुविधा केलेली आहे. ते पाणी आपण पितोय आणि खूप भारी गोड पाणी लागते. इथं बघा आम्ही आता बसलो होतो ना, तिथंच बाजूला आम्हाला ID सापडलेली आहे. बरेच ID इथं पडलेले बघा, कदाचित विसरले असतील. तर हे आता आम्ही सेफ्टी घेऊन चाललेलो आहे आणि पोलिसांच्या हातामध्ये आम्ही हे ज्यांचे ID आहे ते आम्ही देतोय. आता हे ह्याच्यासाठी आहे, असू द्या ना, ह्याच्यासाठी ते सेवा म्हणून इथे लिहिलेलं बघा. शिवजयंती उत्सव 19/2025 शिवजन्मोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम आणि भोकरे नाव याचं, उत्तम भोकरे. प्रॉपर इथलंच आहे, जुन्नरचाच आहे. तर हे सर्व आपण पोलिसांच्या हातामध्ये देऊ आपण आणि ते मग देतील. ID आपल्याला भेटलेली आहे. तर ही ID आपल्याला तिथे भेटली. पाण्याची सोय केलेली आहे ना, ID भेटली. अच्छा, संपलेलं आहे का यांचं कार्यक्रम? अच्छा, तर चव्हाण साहेबांना दिलेले आहे हे सर्व, यांची ID संपलेले बोलतात ते. ठीक आहे, चला जय श्री. मित्रांनो या तिथे शिवरायांचा जन्म झालेला आहे. दर्शन वगैरे तुम्ही जाऊ शकता. आहे
ते त्यात पाळणा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आता आपण मेन ठिकाणी जाणार आहे. पाठीमागं बघू शकता हे आहे जन्मस्थळ. तर त्या ठिकाणी आपण आता दर्शनाला जाणार आहे दर्शन घेण्यासाठी. तर बघा मित्रांनो मोळ उचलय म्हणून असं त्यांनी सूचना दिलेली आहे. शांतपणे इकडच्या बाजूला या, तिकडच्या बाजूला कोणीही थांबू नका. मोळ उठलेलं आहे जिथं आपल्या शिवरायांचं जन्मस्थळ आहे तिथून जाऊ शकतात तिकडच्या. बघा ऐकायला येत त्यामुळे आता तिकडे कोणी जाऊ नका थोड्या वेळासाठी. मोळ उठलेलं परत एकदा शिवभक्तांना सूचना आहे म्हणून इथं आम्हाला थोडा थांबवलेलं आहे. ते बोलले थोड्या वेळाने जावा तुम्ही, मोळ उठलेलं आहे आणि सर्व आपले शिवभक्त इथे उभे बघा. सर्व शिवभक्त इथं उभे. हे आहे आपलं मेन जन्मस्थळ. तर अशा प्रकारे आपला मित्र आता शूटिंग करत आहे. तर मगाशी मित्रांनो मोळ उठलं होतं आणि आता अजूनही जाऊन देत नाही मला वाटतं आतमध्ये. बघूया आपण, चला आहे जाऊन देतं ते. माशा उठलेले आहे. सगळे तोंड दाबून बसलेले बघा. हे कपल वेगळं बसलं आणि हे बघा हेलिकॉप्टर उतरण्यासाठी बघा हे लोकेशन आहे गडावरती. कोणतरी आला असेल रे. तर हे आहे गडावरील लोकेशन. तर इथे बघा माहिती दिलेली आहे पेयजल म्हणून आहे, ड्रिंकिंग वॉटर ओके आणि प्रसाधन पुरवठा ओके. तर लेफ्ट साईडला आहे आणि मी जिथून येतो तिथून लेफ्ट साईडला ॲरो दिलेला आहे. बरं ठेवू का रे, आवाज येणं झालाय. कुठून नाही रे लाईन. जय हो मस्त लाईन छे रे तात्या.
तर ही लाईन आहे बघा दर्शनासाठी, खूप मोठी लाईन आहे बघा, दर्शनासाठी रांग आहे. मित्र दर्शन घे, चल पुढे चल. झालं का दादा? त्यांचंच काढतो, माझं नाही. कोणाचं? छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. नाही सोडून आपल्याला बंद करू. तर मित्रांनो दर्शन वगैरे आता घेऊन झालेलं आहे आपलं, आणि मस्त बघा फुलांनी सजावट केलेली आहे मस्त. आणि बघा सगळे शिवप्रेमी इथे जमलेले आहे. तर मोळ्या मग असे उठल्या होत्या ना, तर त्यांना चावलं ते मला वाटतं. तर बघा लगेच तिथे डॉक्टर वगैरे सगळे, तर डॉक्टर वगैरे बघा लगेच जागेवर इथे आलेले आहे. बघा अजूनही फिरतात आहे बघा मोळाचे मासे. जबरदस्त चावलेले दिसतात ते मासे. हा ना, बापरे खूप सारे मासे चावलेले आहे बघा त्यांना. अच्छा म्हणजे त्यांच्याच डिपार्टमेंटचे आहे का? त्यांच्या डिपार्टमेंटचे. अच्छा महाराष्ट्र पोलीस नाही, डॉक्टर आहे का ते? अच्छा बघा डॉक्टरांना माशा चावल्या. यांना बघा माशा चावल्या ते. किती माशा चावल्या ते? हा हा अच्छा, तर ते आरोग्य पथक आहे बघा मित्रांनो, तिकडे पडले होते आणि बरेच मासे त्यांना चावलेले आहे बघा. अरे बापरे, आणि अजूनही बघा फिरतात ते मासे. हा ना, हा ना, अच्छा कोणी? अच्छा तुम्ही वाचवलं का? अच्छा किती मासे चावले त्यांना? चेहऱ्यावर तर 10-15 तर. अरे बापरे, पाठीमागे शेवटच्या मधून पण गेले होते. अच्छा, तर बघा भरपूर सारे मासे चावलेले आहेत त्यांना, आणि बघा त्यांना त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे, गोळ्या औषधं वगैरे देतात ते. तर बघा हे आपल्या जन्मस्थळाच्याच बाजूला इथे बघा एक छोटंसं तळ आहे, आणि ते तळाला बघा खूप सुंदर फुलांनी डेकोरेशन केलेलं आहे बघा, जबरदस्त. लोड नाही घ्यायचं. आणि ते एक, आणि हे जे आहे बदामी टाके बघा इथे दिलेलं आहे बोर्ड, बोर्डवरती तुम्ही वाचू शकता बदामी टाके म्हणून माहिती दिलेली आहे. आणि तिकडे बघा त्या बाजूला स्टेज बांधलेलं आहे. शिवजन्मस्थान म्हणून आहे बघा, वाचू शकता तुम्ही, या बोर्डवरती दिलेली सर्व माहिती, तर ते रीड करू शकता तुम्ही. नाव काय मस्जिदचं? अच्छा, तर कमानी मस्जिद म्हणून आहे बघा ही, आणि ते त्याची मस्जिद जे काही माहिती दिलेली आहे तर तुम्ही ते वाचू शकता. तर ही आहे मस्जिद. थँक्यू. आणि बघा मित्रांनो वरून आपल्याला जुन्नर पूर्ण दिसतोय बघा वरून, शिवनेरीवरून. आणि जर तुम्ही बघत असाल ना तर वेगवेगळे आपले वेशभूषा करून आलेले मावळे इथे तुम्हाला दिसत असेल.
तर बघा ना मित्रांनो, इथे बाजूलाच जन्मस्थळ आहे आणि त्याच्याच बाजूला इथं मस्जिद आहे बघा वरती. आणि आणि वरचा असला काही व्ह्यू. अजून शिवप्रेमी येतात आहे, कारण लांबून लांबून येतात आहे ठिकठिकाणाहून. आणि वरून तुम्हाला दाखवतो व्ह्यू कसा दिसतो शिवनेरी गडावरून. तर बघा हा मागचा भाग आहे, कुसूर, निरगुड, बेलसर वगैरे हा भाग आहे. आणि माझं गाव इथे निरगुड म्हणून आहे. खूप सुंदर असं बघा शिवजन्मस्थळाच्याच ठिकाणी खूप सुंदर असं बघा गार्डन बनवलेलं आहे, बगीचा. आणि कोणी बघा आता जे लांबून ठिकाणी आलेले ते आराम वगैरे करतात आहे. आणि फुलं बघा वेगळे आहेत ना, वेगळे जाते ते काय माहिती कुठली आहे. आणि शिवप्रेमी बघा जेवायला वगैरे बसलेले, कारण खूप लांबून येतात बिचारे, तर भूक वगैरे लागती. व्ह्यू पॉईंट आहे इथे बघा, बोर्ड दिलेला आहे, याला म्हणतात व्ह्यू पॉईंट. हां, आणि बघा मस्त फुले बघा वेगवेगळ्या जातीची आणि कलर आहे बघा, वेगवेगळे कलर आहे. आणि इथं बघा आराम करण्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि इथं बघा महाराष्ट्र शासन घोड प्रकल्प वन विभाग जुन्नर शिवाई देवराय व वन उद्योग लोकार्पण लोकार्पण समारंभ इथे गेल्या वर्षीच झालेला आहे 2024ला बघा, सोमवारी शिवजयंती शुभ मुहूर्तावरती. आणि त्यांचे हे जे आपले प्रमुख उपस्थिती दिसतात हे सर्व आमदार खासदार आपले जुन्नर तालुक्यातले, त्यांचे नावं वगैरे इथे दिलेली आहे. मग आपल्या लोकांचे नाव आले पाहिजे ना. तर मित्रांनो, दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे आणि आपण यूट्यूबर असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट त्यांनी दर्शन सांगितलं त्यांनी का तुम्ही डायरेक्ट दर्शन घ्या वगैरे, म्हणून आपल्याला थोडं लगेच झालं. आणि आता परतीचा प्रवास आपण घेतोय. आणि परतीच्या प्रवासामध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे झाडांची नावं, पक्ष्यांची वगैरे नावं ही सगळी इथे बोर्डवरती दिलेली आहे, तर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा मित्रांनो, शिवाई देवी मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि त्याला देखील लाईन आहे. आणि इथं ते शिवाई देवी यांची माहिती आहे. आणि रांग बघा, खूप मोठी रांग आहे.
इथे बघा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे असं दिलेलं आहे. तर श्री शिवाई मंदिर ट्रस्ट शिवनेरी मौजे कुसूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे. जय शिवाजी महादेव. तांबड पक्षी म्हणून आहे आणि त्याचं इंग्लिशमध्ये पण आणि त्याचं वास्तव्य काय आहे आणि खाद्य काय ते देखील तिथं दिलेलं आहे बघा. वास्तव्य फळे असणाऱ्या झाडांच्या भागात, खाद्यमय फळे म्हणजे फळे वगैरे खात होतो. आणि हा आहे पिवळा बांबू. इथं बघा दिलेलं आहे बोर्ड, हा आहे पिवळा बांबू. काय रे छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय जिजाऊ जय शिवराय. भारत हिंदुस्तान है, भारत हिंदुस्तान है, हिंदुओं की शान है, हिंदुओं की शान है, भगवान का वरदान है, भगवान का वरदान है, झंडा हिंदू राष्ट्र का, झंडा हिंदू राष्ट्र का. तर बघा हिचं नाव आहे क्रिम्सन टीप म्हणून आहे बघा. फुलपाखरू आहे आणि वेगवेगळ्या जातीचे पण बघा इथे तुम्हाला दिसतं. आणि या बाजूला जर तुम्ही बघाल तर साधारण बर्डविंग म्हणून आहे. अशी वेगवेगळी नाव आहे बघा इथे दिलेली आहे. तर हे पक्षी प्राणी सर्व या ठिकाणी दिसून येतात बघा. वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये बघा सर्व इथं आलेले. हे गुलमोहरचं झाड आहे बघा. हे पळस आहे बघा. पक्षी आहे हा जो पक्षी आहे लाहोरिया किंवा लावा असे म्हटले जाते. आणि त्याचे वास्तव्य आणि खाद्यपदार्थ तुम्ही बघू शकता. त्याचं वास्तव्य आहे गवताळ माळरानावर कळपाने राहतात आणि खाद्य आहे गवताच्या बिया, धान्य, कीटक. तर अशा प्रकारे याचं खाद्य आहे. बाजूला जर तुम्ही बघाल तर रातवा म्हणून आहे. त्याचं पण वास्तव्य बघा खुल्या झुडपी प्रदेशात व शेतामध्ये आणि त्याचं खाद्य आहे लहान किडे, विंचू. हे काटे सावर झाडे. असे वेगवेगळे झाड बघा आपल्याला बघायला मिळेल. विविध प्रकारची झाडे बघा इथे या ठिकाणी. आणि इथं देखील बघा बोर्ड लावलेला आहे. सात भाई पक्षी आहे हे बघा. सात भाई पक्षी म्हणून आहे. वास्तव्य गवताळ प्रदेश, कोरडवाहू शेती आणि झुडुपांमध्ये आढळतो. खाद्य आहे पानावरील कीटक, पतंग, कोळी, झुरळ, धान्य इत्यादी या असे खाद्यपदार्थ आहेत. आणि हा पक्षी आहे किलकिला. त्याचं वास्तव्य आहे नद्या, नाले, तलावाच्या परिसरात. खाद्य आहे छोटे मासे व पाण्यातील कीटक, सरडे, नागतोडे. वैशिष्ट्य पटाईत मासेमारी. हे झाड आहे सालई झाड आहे. झाडाचं नाव सालई झाड आहे. बरेच लोक, बरेच शिवप्रेमी आता येतात. हे झाडाचं नाव आहे हेमिलिया. या पक्षीचं नाव बघा काय गव्हाणी घुबडे. त्याचं वास्तव्य देखील दिलेलं आहे इथं. झाडांच्या डोळीत, दगडांच्या कपारीत, भिंतीच्या छिद्रात. खाद्य त्याचं आहे उंदीर, सडे, कीटक, निशाचर आहे. ओके. आणि या बाजूला कोकिळ मादी आहे. तर वास्तव्य आहे हिचं बगीचे आणि शेतीच्या परिसर. खाद्य आहे फळ, कीटक. असे भरपूर तुम्हाला विविध पक्षी, पशु तुम्हाला इथे आढळून येतील आणि त्यांची नावे दिलेली. आता सगळ्यांची नावे मी तुम्हाला सांगत बसणार नाही मित्रांनो. हां, आता बघा या ठिकाणी पण धाबी म्हणून आहे आणि त्याचं देखील वैशिष्ट्य बघा इथे दिलेलं आहे. स्पष्ट दिसणारी पांढरी भुवई आणि डोळ्याच्या आरपार
गेलेली काळी पट्टी, उडताना शेपटीच्या वरच्या पिसांवर पांढरी पट्टी दिसतो. वास्तव्य आहे शुष्क प्रदेशातील ओसाड भागात आणि नदीच्या कोरड्या किनारी. आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी आढळतात बघा, आंध्र, गोवा, कर्नाटक, केरळ, महाद्वीप, तमिळनाडू. अच्छा, तर महाराष्ट्र सोडलं तर इतर ठिकाणी आढळतात. हे आहे बहिरी ससाना. त्याचं देखील वैशिष्ट्य आणि वास्तव्य दिलेलं आहे बघा, वाचू शकतो. इकडे बघा वेगवेगळे स्टॉल लागलेले कॅपचे, आपल्या किचनचे वगैरे, पुन्हा गॉगल्स वगैरे, पुन्हा सरबत वगैरे पण आहे. सर्व गोष्टींचे इथे स्टॉल तुम्हाला बघायला मिळेल बघा, लाईनीत. इथे भेळ आहे बघा, स्पेशल भेळ.